साखर, त्याच्यामध्ये थळेश्वर थळ असे दोन संघ आहेत आणि एका बाजूला आपण मैदानामध्ये हा सामना 4 षटकांचा असणार आहे। यातून अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचणार हे आपल्याला ऐकायचं आहे, पाहायचं आहे आणि अशा वेळेला सर्वजण तयार होऊया। बोरेश्वर महाराजांचं या ठिकाणी आशीर्वाद कोणाच्या बाजूने आहे हे थोड्याच वेळात आपल्याला कळणार, पण फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुजिंग मध्ये जेव्हा उपांत्य फेरीची लढत मैदानामध्ये सुरू झाले तेव्हा खऱ्या अर्थानं बॅटल इंटरेस्टिंग असेल। पहिला चेंडू घेऊन मयूर वाघमारे या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणीवपूर्व नागेश वाडेकरला अशा प्रकारच्या गोलंदाजीने मैदानामध्ये अशा प्रकारच्या गोलंदाजीने ज्या वेळेला मयूर वाघमारे सुरुवात करतो ना ती एक अफलातून सुरुवात असतं, कारण मोस्ट ऑफ द टाइम मयूर वाघमारेला आपण कोणत्या गोलंदाजीला पाहतो, मयूर वाघमारे एकंदर साधारण यॉर्कर लाईन गोलंदाजीने स्टार्ट करतो, पण ज्या वेळेला समोर जसा फलंदाज आहे ना त्याच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी करायची याचे आराखडे मैदानामध्ये तो आखत असतो आणि त्या आराखड्यात कसं यशस्वी व्हायचं असतं त्याचं मयूर वाघमारे जर साखरगाव खेळतोय तर एक गोष्ट विसरून चालणार नाही की स्वराज आक्षी पराग राऊतच्या नेतृत्वाखाली याच मैदानामध्ये महाशिवरात्री चषकामध्ये त्यांनी सुद्धा अंतिम विजेतेपद पटकावलं होतं आणि पराग राऊत त्यावेळेला जेव्हा मैदानामध्ये कामगिरी करायचा फलंदाजीच्या रूपामध्ये असेल गोलंदाजीच्या रूपामध्ये असेल, गोलंदाजी फार कमी वेळेला तो करायचा पण फलंदाजी करायचा आणि जेव्हा आता अवे फ्रॉम द बॉडी वगैरे असे काही विषय यायला लागले ना मैदानामध्ये मयूर वाघमारेच्या बाबत तुम्हाला विचार करावा लागेल। या वर्षी सलग मला वाटतं जवळजवळ 2 कार आता मयूरच्या नावावरती झाल्या 4 व्हीलर, बरोबर आहे सौरभ, कारण कार झाल्या, कारण 2 श्रद्धांजली चषक मध्ये सुद्धा त्याने कार मिळवली आणि त्याच वेळेला रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो कारचा मालिकावीर अर्थातच ठरला होता आणि तिथे त्याला ते पारितोषिक मिळालं। पण त्याच्या पलीकडे मयूर वाघमारेला पाहणं महत्त्वाचं आहे। बघा, एखाद्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाली म्हणून त्याचा नावलौकिक होतो असं नाहीये। मयूर वाघमारे हा खेळाडू गेली काही वर्ष सातत्याने अनेक साऱ्या स्पर्धा खेळतोय, तो सुप्रीमो स्पर्धा खेळलाय किंवा त्याच वेळेला तो मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने भाग घेतो आणि अशा स्पर्धांमधून तुम्हाला एक आत्मविश्वास मिळत असतो। इथे मात्र खराब चेंडू मयूर कडून पाहायला मिळाला, उस्मान चेस करताना दमतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार। क्रिकेटची पंढरी आहे, त्या पंढरीतून आलेल्या खेळाडूंना माहिती असते की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर, यू आर नॉट प्लेइंग विथ द फेम और नेम, यू आर प्लेइंग विथ अगेन्स्ट द बॉल। आणि ते मैदानामध्ये अंगणे मैदानामध्ये या वेळेला अंगणे मैदानामध्ये ठोकतोय प्रतिस्पर्धी संघ हे दाखवणारे फटके आहेत आणि बॅट मधून निघालेला अभिषेक आंगणेचा हा एक तुफानी षटकार। एखादा खेळाडू मैदानामध्ये येत असतो, आज मयूर वाघमारे प्रतिस्पर्धी संघामध्ये आहे, त्यावेळेला अभिषेक आंगणे हा मूळचा मुंबईचा खेळाडू आणि जेव्हा आपण म्हणतो ना की मुंबापुरीतून एखादा खेळाडू येतो तेव्हा त्याच्याबद्दल आपण काय म्हणतो, मुंबईकरांना जगण्यासाठी 4 गोष्टी लागतात, अन्न वस्त्र निवारा आणि क्रिकेट। हा, आता तुम्ही मोबाईल त्याच्यामध्ये जोडू शकता पण क्रिकेट ही त्यांची जगण्याची गोष्ट आहे। ते तुम्हाला सिडनीला काय झालं, जोहान्सबर्गला काय झालं, कराचीला काय झालं, रावळपिंडीला काय झालं ते सांगू शकतात। ऋतिककडे चेंडू जातोय, दुसरा एक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय ज्याच्या हातात हा चेंडू गेलाय मित्रांनो, त्याला छोटा क्रिकेटपटू बिलकुल समजू नका, त्याच्याही नावावर तब्बल 15 पेक्षा अधिक बाईक आहेत, 19 बाईक आहेत। ऋतिक पाटील मैदानामध्ये खेळतोय, वडवली बी संघामध्ये ऋतिक पाटील खेळतो आणि मुंबईच्या वानखेडे मैदानामध्ये सुद्धा ऋतिकने केलेली कामगिरी मी विसरणार नाही, खूप चांगला खेळाडू आहे आणि तितकाच डाऊन टू अर्थ आहे। या वेळेला मात्र ओव्हर पिच आणि तो चेंडू सीमारेषेच्या अलीकडे या ठिकाणी टिपला जातोय, फलंदाज बाजून परतणार पावलांमध्ये मयूरला मिळालेली दुसरी सफलता।
तो आज पहिल्यांदा बक्षीस डिक्लेअर करूया. अमन नाखवा यांच्याकडून असणार कॅचसाठी 500 रुपये आणि त्याच वेळेला विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना जाणार. मयूर वाघमारे गोलंदाजीला आला मैदानामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली, तिसऱ्या चेंडूवर चौकार आला, चौथ्या चेंडूवर षटकार आला, पाचव्या चेंडूवर निर्धाव आला. पहिलं षटक संपले, 10 धावा धावफलकावरती. पण ज्याला आपण म्हणतो ना की प्रतिस्पर्धी संघाने सुटकेचा निश्वास टाकणं म्हणजे काय असतं. अभिषेक आंगणेला बाद करण्यासाठी मयूर वाघमारेकडे असणारं टॅलेंट मित्रांनो मैदानामध्ये आपण अनुभवलंय. बघा प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक येते. स्वर्गीय मयूर खैरे यांच्या स्मरणार्थ षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे रेवसच्या या फलंदाजांसाठी, रेवस आणि जागृती थळच्या फलंदाजांसाठी. तर पहिल्या षटकाबद्दल मित्रांनो आपण म्हणत होतो ना की मयूर वाघमारे सारखा नावाजलेला क्रिकेटपटू जेव्हा मैदानात गोलंदाजी करतोय, आज तुम्ही मयूर वाघमारेला बघितल्यानंतर आज संध्याकाळी जो घरी जाईल ना तो मयूर वाघमारेची ऍक्शन कॉपी करेल. ही महत्वाची गोष्ट आहे. बघा महाशिवरात्री चषकामधून आपण काही गोष्टी घेतो ना. तुम्ही आज मैदानामध्ये गेल्यानंतर केतन म्हात्रेने जे षटकार लगावलेत ना, तुम्ही संध्याकाळी जाताना तुम्ही बघा, तो सांगेल केतन म्हात्रे असा उभा राहायचा, विकास दादा केतन म्हात्रे असा उभा राहतो, केतन म्हात्रे रन घेताना असा रन घेतो किंवा फिल्डिंगला उभा राहताना असं फिल्डिंग करतो. सो मला वाटतं ना या स्टाईल्स कॉपी होतात. पण स्टाईल्स कॉपी होताना दुसरी गोष्ट त्यांचे परिश्रम सुद्धा लक्षात घ्या. मयूर वाघमारेच्या बॉलिंगच्या अनालिसिस बाबत का म्हणतोय मित्रांनो, कारण जेव्हा एक चौकार आला, जेव्हा एक षटकार आला, आपण काय म्हणतो यार आता काय आपलं खरं नाहीये. पण हे मोठे क्रिकेटपटूंकडून आपण या गोष्टी शिकून घेतो की त्यांच्याकडे असणारं कॅलिबर काय, त्यांच्याकडे असणारी क्वालिटी काय, त्यांच्याकडे असणारं इंथुझियाझम काय. प्रसन्न गोलंदाजीला आले. पहिला चेंडू त्याने अतिशय भेदक चेंडू टाकलेला पाहायला मिळाला होता. अजित मोहितेने साधारण एक थोडंसं हलकसं अपील केलं होतं. यष्टान पाटी तो उभा आहे आणि त्याच वेळेला प्रसन्नच्या या अपीलवरती पंचांनी ते तात्काळ फेटाळून सुद्धा लावलं. साई शेठ रेवसगाव यांच्याकडून षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. रेवसच्या या संपूर्ण फलंदाजांसाठी आहे. साई शेठ आमचे रेवसगावचे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीबाबत बोलावं लागेल. यावेळचा हा चेंडू पुढ्यात पडला, भिरकावून दिलाय चेंडू, सीमारेषेच्या बाहेर जातोय. व्हॉट अ शॉट. अबूच्या बॅट मधून निघालेला आसमानी षटकार. पारितोषिक या ठिकाणी या अबूसाठी आलंय. अक्षय म्हात्रेने मैदानामध्ये षटकार. दोन्ही मैदानामध्ये अक्षय आहेत. थोड्या अंशी म्हणतात ना, मला तो नेहमी ऊर्जा अक्षयतेचा नियम का आठवतो माहिती नाही. अक्षय नाव आल्यानंतर एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन ट्रान्सफर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. दॅट इज ऑल अबाउट द इंथुझियाझम और व्हॉट वी से दॅट ई इज इक्वल टू MC स्क्वेअर. इन मराठी वी हॅव टू से दॅट ऊर्जा निर्माण ही करता येत नाही, ऊर्जा नष्ट ही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येतं. हा ऊर्जा अक्षयतेचा नियम आज या ठिकाणी फ्लो होताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अबूच्या बॅटमधून जेव्हा षटकार निघालाय त्यावेळेला संघाची धावसंख्या रेवसची वाढले. रेवस आणि जागृती थळ संघाची धावसंख्या वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न नक्की होतील. पण प्रसन्न पाटील हा एक अंडर एस्टिमेट, आपण म्हणतो ना की अंडर रेटेड खेळाडू म्हणून ज्याला म्हटलं जातं ना, तशा प्रकारचा क्रिकेटपटू आहे. फार मोठ्या प्रकारे तो स्टायलिश नाही आहे किंवा फार मोठ्या प्रकारामध्ये तो कोणत्याही स्वरूपाने तुम्हाला ग्लॅमराईज असलेला पाहायला मिळणार नाही. पण जेव्हा परफॉर्मन्सशी मॅटर केलं जातं ना यासिनजी, त्या परफॉर्मन्समध्ये प्रसन्नचा नंबर हा नेहमी टॉपर खेळाडूंमध्ये राहिलेला आहे. असा खेळाडू आज प्रसन्न पाटील गोलंदाजी करतोय. आणि जेव्हा प्रसन्न गोलंदाजी करतोय त्याच्या समोर प्रसन्न असणारी फलंदाजी अक्षय कडून अद्याप पाहायला मिळाले. लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म. यावेळेला ठोकलाय पण चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. लागल्यात आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. अमन नाखवा यांच्याकडून असणार क्षेत्ररक्षकाला 500 रुपये, गोलंदाजाला 500 रुपये हे पारितोषिक मिळणार. अबूने आपण पाहिला होता आखू टप्प्याच्या चेंडूला ज्याला म्हटलं जातं ना की कधी कधी तुम्ही तो शॉर्ट ऑन पूल पद्धतीने खेळता, परंतु यावेळचा हा फटका थोडा ताकदीने खेळला होता आणि तो फटका सरळ लॉंग ऑन सीमारेषेवरती गेला होता. शॉर्ट ऑन पूल वरती त्याने जास्त नजर ठेवली नाही. त्याला वाटलं की हा फटका जाऊ शकतो आणि त्यावेळेला अशा आखू टप्प्याच्या चेंडूंना सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये समोरच्या पट्ट्यामध्ये खेळता येतं. हे अनेक वेळेला फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालंय. अक्षयने लास्ट मॅचला असेच षटकार ठोकले होते, पण
या वेळेला आपण पाहतोय समोर प्रसन्न आहे आणि प्रसन्नच्या गोलंदाजी मधला वेग जो आहे ना, बघा स्पीड हा एक फार महत्वाचा, एक ॲक्युरेसी आणि स्पीड या दोन्ही गोष्टी जेव्हा एकाच वेळेला मॅच होतात त्या वेळेला त्या गोलंदाजाला सर्वोत्तम गोलंदाज आपण असं म्हणत असतो. प्रसन्नने आज मैदानात तेच केलं. जेव्हा पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, आतापर्यंत 6 धावा आल्यात, म्हणजे 16 धावा धावफलकावरती. प्रसन्न गोलंदाजीला आले, पहिला चेंडू निर्धाव टाकला, दुसऱ्यावरती षटकार आला, तिसरा निर्धाव टाकला आणि चौथ्यावरती विकेट मिळाली. भावेश शेलार आता नवीन डावखुरे फलंदाज मैदानामध्ये. भावेश शेलारकडे सुद्धा एक वेगळा अनुभव आहे. टेनिस क्रिकेटमध्ये साधारण 10 वर्षांपेक्षा अधिक काळ जो काही अर्थातच फॉर्म त्यांनी टिकून ठेवलेला आहे, त्या फॉर्मच्या सह जाणं भावेश शेलार पसंत करतील का? पण पुन्हा एकदा लेफ्ट आर्म वर्सेस लेफ्ट आर्म जेव्हा आहे ना, बॅटल इंटरेस्टिंग असेल. हा चेंडू आपण पाहतोय या वेळेला पंचांनी मात्र ॲज पर लॉ नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी म्हणून घोषित केला आणि आमच्या गुणलेखक धरणे गुरुजींनी कळवलं की फलकावरती धावसंख्या लागले 17, 17 ऑन अ बोर्ड. यासिनजी एक गोष्ट मात्र विसरून आपल्याला चालणार नाही की प्रसन्नकडे असणाऱ्या ॲथलेटिझम बाबत आपण म्हणतो किंवा प्रसन्नकडे असणाऱ्या स्टॉक डिलिव्हरीज बाबत आपण म्हणतो, पण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर मरुवाई संघाकडे असणारी फलंदाजी. व्हॉट अ शॉट. या वेळेला बॅट मधून एक सुमधूर आवाज आलाय, पण तो डिस्टन्स ट्रॅव्हल करत नाहीये. चेंडू स्क्वेअर लेगच्या हातामध्ये. उस्मान पटेल आज मैदानामध्ये आपण म्हणतो ना छा गए, अशा पद्धतीचं वातावरण मैदानात त्यांनी निर्माण केलंय. फलंदाज आणखीन एक बाधून परतणार. लहानपणी आपण नेहमी म्हणायचो बघा की 17 पे खतरा, आणि तसं काहीसं झालेलं पाहायला सुद्धा मिळालं. भावेशच्या बॅट मधून इलिव्हेशन चांगलं मिळालं का? हो. भावेशने फटका चांगला खेळला होता का? हो. भावेशने चांगलं टायमिंग साधलं होतं का? कदाचित नाही असं म्हणता येईल. आणि त्याचमुळे भावेश या वेळेला डीप स्क्वेअर लेगला असणारे उस्मानच्या हातामध्ये झेल देऊन बाद झाले. भावेश बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय मरुवाई माऊली सिंगम रेवस जागृती थळ संघाची 17. अर्थातच या 17 धावा बनवताना 4 फलंदाज माघारी परतलेत. पण आज भाव कोण कोण जातोय? पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. हो, याही वेळेला आपण पाहतोय चेंडू अनपेक्षितरित्या इतका उसळला की हा बाउन्स बघितल्यानंतर म्हणतात ना, घरामध्ये सासूचा मूड बघितल्यानंतर सून खुश होते की बरं बरं चाललंय, चांगलं वातावरण आहे. अशा पद्धतीचा बाउन्स बघितल्यानंतर, खेळपट्टीवरती बाउन्स बघितल्यानंतर गोलंदाज खुश होतात. पण इतका चेंडू उचलेल अशी अपेक्षा नव्हती. कधी कधी केलेला जास्त आनंद सुद्धा तुम्हाला थोड्या अंशी का होईना शिक्षेच्या रूपामध्ये परावर्तित होता. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. स्लोवर वन, धीम्या गतीचा टाकेल असं वाटलं आणि अचानक लास्ट मोमेंटला पुन्हा एकदा तो चेंडू खांद्याच्या उंचीवर एवढा आलेला पाहायला मिळाला. उसळते चेंडू आजपर्यंत प्रसन्नाची एक खऱ्या अर्थानं म्हणतात ना स्ट्रॉंग पॉईंट राहिलेला आहे. त्या स्ट्रॉंग पॉईंटवरतीच त्याने काम केलंय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय मित्रांनो. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली 18. 4 गडी बाद 18. इथून पुढे अंदाज बांधा की पुढच्या 2 ओव्हरला किती धावा येणार, कारण हा सामना 4 षटकांचा असणार आहे. या स्पर्धेचं आज प्रमुख उद्घाटन आदरणीय चित्रलेखाताई पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडलं होतं. चिवताई म्हटल्यानंतर क्रीडा क्षेत्रामध्ये असणारं त्यांचं योगदान प्रचंड मोठं राहिलेलं आहे. विशेषतः नवगाव गावाशी असणारं त्यांचं नातं फार मोठं राहिलेलं आहे. केजी मित्रमंडळ यांच्या वतीने या वर्षीच्या प्रमुख उद्घाटक या नात्याने चित्रलेखाताई पाटील यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. शेतकरी कामगार पक्षाची विविध पदाधिकारी मंडळी सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित होतं. चिवताई सुद्धा तेच म्हणाल्या की या स्पर्धेबद्दलचं पीएनपी चषक स्पर्धा त्यांनी भरवली, त्या म्हणाल्या सुद्धा की ती स्पर्धा चांगली झाली, याच्याबद्दल वाद. पण महाशिवरात्री चषक ही स्पर्धा अधिक मोठी आहे पीएनपी चषकाची चषकापेक्षा. का तर त्याच्या मागे कारण आहे ती लिगसी ऑफ एक्सलन्स हा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला. आणि तो लिगसी ऑफ एक्सलन्स म्हणजे मित्रांनो काय, ही परंपरा जी महाशिवरात्री चषकाच्या निमित्तानं नवगाव गावानं जपलेली आहे, ती परंपरा फार मोठी आहे. मगाशी केतन सुद्धा तेच म्हणाला ना की इथे खेळणारे खेळाडू हे फार मोठे खेळाडू आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत, त्यांनाच आपण पाहत आलेलो आहोत. आणि ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर ते प्रेम मिळतं, मैदानामध्ये ते प्रेम मिळतं, त्यावेळेला खेळण्याचा आनंद यासिनजी जो असतो ना तो फार निराळ्या स्वरूपाचा असतो. स्पर्धा किती रकमेची आहे हे मॅटर करत नाही, पण त्याच वेळेला एखाद्या क्रिकेट खेळाडूला जेव्हा डोक्यावरती घेऊन सर्व क्रिकेट प्रेमी नाचतात ना, तो आनंद काही निराळाच असतो. स्पर्धेत संदेश मुंडे गोलंदाजीला आले आणि या वेळेला मात्र संदेश मुंडेच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
25 धावा धावफलकावरती. बघा एका बाजूला गोलंदाज संदेश मुंडे आहेत, ते सुद्धा खालापूर तालुक्यातील अक्षय पवार सुद्धा आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की समोर असणाऱ्या संदेश मुंडेच्या अगेन्स्ट मध्ये कसं खेळायचं. रायगड जिल्ह्यामधील मोस्ट स्टायलिश क्रिकेटपटू म्हणून जर नाव काढायचं झालं ना तर अक्षय पवारचं तुम्ही घेऊ शकता. पण तितकाच तो सेन्सिबल सुद्धा आहे आणि तितकाच तो टॅलेंटेड सुद्धा आहे. टॅलेंट कधीही फुकट घालवायचं नाहीये, याच्यासाठी काय मेहनत करायला लागते ना अक्षय पवारला तुम्ही विचारू शकता आणि अक्षय पवार ती कर्तबगारी दाखवतो मित्रांनो. ह्यावेळचा चेंडू संदेश म्हणतोय की हा पेपर माझ्यासाठी अवघड बिलकुल नाहीये, याच पेपरवरती मी सुद्धा तेवढाच होमवर्क करून आलेलो आहे, त्याच्यामुळं होमवर्क अर्थातच केवळ अक्षय पवारने केलंय संदीप सर असं बिलकुल नाहीये, असं कदाचित तो मलाच या ठिकाणी प्रत्युत्तर करत असावा. आणि निर्धाव जाणारा चेंडू हे म्हणतोय की हे टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर आहे मित्रांनो, ज्याला म्हणतो ना आपण जशास तसं असं उत्तर कधी द्यायचं असतं. अलीकडच्या काळामध्ये ठोसास ठोसा असं उत्तर जेव्हा मिळतं ना क्रिकेटच्या परिभाषेत ते इंटरेस्टिंग असतं. याही वेळेला आपण पाहतोय संदेश मुंडेचा हा चेंडू हातभर वळला, ऑफस्टंपच्या बाहेर जातोय. अजित मुंडे जो उंचपुरा यष्टीरक्षक आहे, या अशा उंचपुरा यष्टीरक्षकाने केलेली कमाल अनेक वेळेला मैदानावरती आपण अनुभवले. आणि अजित मोहितेला माहिती आहे की संदेश मुंडेचा चेंडू कितपत बाहेर वळणार आहे. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. एक षटकार आल्यानंतर लागोपाठच्या दुसऱ्या 2 चेंडूंवरती फलंदाजाला अक्षरशः मामा बनवण्याचा प्रयत्न चालू होता, पण या वेळेला मात्र अधिक हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वळलेला पाहायला मिळाला. पंचांनी तो वाईड डिक्लेअर केलाय. या षटकामध्ये अद्यापर्यंत 2 वाईड आलेत. यासिन सर आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली ना तर 26 धावा लागलेत. इथून किती अंदाज बांधू शकतो आपण? अजूनही 8 किंवा 9 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत आणि 2-3 मोठे फटके जर आले ना तर कमीत कमी इथे 50 धावा आपण सहज पाहू शकू. परंतु गोलंदाज अगदी कसलेले आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण इथे पाहतोय. जवळजवळ एका षटकामध्ये जर षटकार म्हटलं ते महत्वाचं. याच दरम्यान या विकेटसाठी असणारं पारितोषिक सुद्धा मिळणार. झेल घेतला स्वतःच गोलंदाजाने, त्याला झेलसाठी देऊया का? हा चालेल, ते म्हणाले चालेल. एकत्र 1000 रुपयांचं बक्षीस त्यांना देऊन टाका, म्हणजे 500 रुपये विकेटसाठी आणि कॅच पकडला त्याच्याबद्दल सुद्धा. सुमित भगत नवीन फलंदाज मैदानात गेले. धावफलकावरती धावसंख्या आपण 26 पाहतोय. यासिन सर जे म्हणाले की साधारण 50 पेक्षा आसपास धावा असणं या महत्वाच्या असतील. आणि का नाही, कारण या षटकामध्ये अद्यापर्यंत किंवा या संपूर्ण इनिंग मध्ये तुम्ही जर पाहिलात ना पहिल्या 12 चेंडूंवरती 18 धावा आल्या होत्या. संदेश मुंडे गोलंदाजीला आले, 2 वाईट त्यांनी टाकले, 1 षटकार खाल्ला, पण त्याच वेळेला 1 विकेट सुद्धा मिळवले. हे बॅटल मित्रांनो काय इंटरेस्टिंग असतं माहितीये का? ज्या वेळेला चॅम्पियन खेळाडू मधली लढत पाहायला मिळते ना ती लढत थोडी वेगळ्या स्वरूपाची असते. कारण या लढतीमध्ये तुमच्याकडे असणारं ज्याला मॅनेजमेंट मध्ये स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स हे सारं काही म्हणतात ना ते मैदानावरती जोडलं जातं. आता आपण पाहतोय आले सुमित भगत आणि त्याच वेळेला चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून देतात. ट्रेडमार्क शॉट बाय सुमित भगत. अर्थात नौखार गावातील महेंद्र म्हात्रे असतील, नौखार गावातील रघुनाथ माळी असतील, नौखार गावातील अर्थातच आता सुमित भगत असतील. हे मैदानामध्ये त्या परंपरेला कायम राखण्याचं काम सुमित करतोय ती. कारण मैदानामध्ये पाहिलं ना तर जेव्हा अशा फटक्यांची जेव्हा आपल्याला आतिषबाजी पाहायला मिळते, सुमित भगत म्हणतोय की मी 7 समुद्रा पलीकडे जे गेलेला उगाचच प्लेअर नाहीये अलिबागचा, आणि तो मैदानामध्ये ते दाखवून देतोय. आल्या आल्या त्याने गोलंदाज संदेश मुंडेला आसमान दाखवलंय. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत चेस करावा लागलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतात. या 2 धावाने धावसंख्या वाढणार आहे. मोरुवाई माऊली सिंगम वर्ष रेवस जागृती थळ संघाची आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 34. 3 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती. दरणे सर थोडे बिझी होतात की या षटकात मला सांगतात 16 धावा आल्यात. आता शेवटचं षटक येणं बाकी आहे. येस, पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, परंतु या षटकामध्ये मात्र 16 धावा आल्यानंतर आता इथे फलंदाजी करणाऱ्या संघाचा आणि त्याचप्रमाणे त्यांच्या खेळाडूंचा सुद्धा आत्मविश्वास नक्कीच वाढीला लागला असेल आणि उर्वरित 2 षटकांमध्ये कमीत कमी 30 धावा येणं इथे अपेक्षित आहे. येस, मला वाटतं इथे पॅनलाइज केलं गेले पंचांनी. एक खेळाडू आता आतमध्ये घ्यावा लागेल. सीमारेषेच्या जवळ असलेला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, आणि त्याच वेळेस इथे पंचांची
सुद्धा चर्चा करावी लागेल. सन्माननीय कल्याणी घोरपडे सर आणि त्याचप्रमाणे करुणाकरण कोटियन सर आणि त्याचप्रमाणे सतीश कुरुप सर हे तिन्ही पंच आपण पाहतोय. ISPL अर्थात इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग, टेनिस क्रिकेटची सर्वात मोठी प्रीमियर लीग अर्थात IPLच्या धर्तीवरती जी आपण पाहिली किंवा आपण अनुभवली 2 वर्ष, त्या दोन्ही वर्षांमध्ये सिलेक्टेड कोच म्हणून ज्यांनी इथे भूमिका पार पाडली ते आपल्याला इथे लाभलेले आहेत. त्यांचे सुद्धा आभार. एक्झॅक्टली. अंगद गोलंदाजीला आले यावेळेला मॅन फ्रॉम इनामपुरी आणि त्यांना आल्या आल्या इनाम दिला जातोय या षटकाराने. Jingadala वगैरे something like that. So it's like Ravi Lingala. So same similarities for the Ravi Lingala. Ravi Lingala knows that how to protect himself and how to protect ourselves. आज मैदानामध्ये ते दाखवून दिले त्याने. आल्या आल्या त्याने षटकार भिरकावून सुद्धा दिला. अंगद पाटील गोलंदाजीला आले आणि या वेळेला अंगदच्या चेंडूवरती थोडे अंशी टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत ऋतिक जाऊन चेंडू अडवतील 2 धावा पाहायला मिळतील. अंगद हा उंचपुरा गोलंदाज आहे. पनवेल मधल्या इनामपुरीतला असणारा खेळाडू. अंगदने मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या गोलंदाजीमध्ये केलेले बदल आपल्याला पाहायला मिळाले. विशेषतः अंगद ज्या वेळेला चेंडू टाकतो ना त्यावेळेला त्याच्या गोलंदाजी करत असताना मोस्ट ऑफ द टाइम तो शोल्डरचा फार छान पद्धतीने वापर करतो. उंचपुरा गोलंदाज असल्या कारणाने ती हाईट आणि त्याच वेळेला हाईटचा वापर करून ताकद आणण्याचा प्रयत्न करत असतो. क्या कॅच आहे. आजच्या दिवसाला एक प्रेक्षणीय झेल पाहायला मिळतोय आणि रवी लिंगाला बाद होऊन परतणार पावलांमध्ये. जेव्हा धाव अंगद पाटीलने विकेट प्राप्त केले पण याचं 80% क्रेडिट जाईल ते संदेश मुंडे यांना, कारण सुंदर झेल त्याने एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय आणि त्याच्यामुळेच हा फलंदाज बाद होऊन परतणार माघारी. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. राजेश धोबी मैदानामध्ये नवीन फलंदाज जाणार. अर्थात राजेश धोबीचा प्रयत्न असेल की या 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका येऊन द्यायचा, म्हणजे स्वतः भिरकावून द्यायचा, किंवा त्याच वेळेला सुमित बगरला आयदर ऑर ऑप्शन ज्याला म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये, ते आयदर ऑर ऑप्शन या ठिकाणी मैदानामध्ये वापरले जाणार. आणि का नाही वापरायचे ना, रणनीतीचा तो भाग असतो. जेव्हा तुम्ही 42 धावा बनवल्यात, यासिनजी यांनी प्रेडिक्ट केलं होतं इथे की साधारण 51 धावा आल्या तर त्या एक टफ धावसंख्या मानली जाईल. आणि प्रतिस्पर्धी संघाकडे जेव्हा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे तेव्हा तुम्ही ती अपेक्षा करू शकता ना. हा स्लोअर वन होता. धीम्या गतीच्या चेंडूवरती फलंदाज राजेश चुकतायत आणि बाद होऊन परतणार. विकेट सॅक्रिफाईस करणार ते सुमित भगत साठी. दोन चेंडू येणं बाकी आहे. अंगद पाटील प्रयत्न करतोय मैदानामध्ये की धावांपासून रोखून धरायचं. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला फलंदाज. आज दिवसभरांमध्ये वेगवेगळे आकडे आपण पाहिले ना की किती वाईड आले, किती नो बॉल आले, किती 22च्या धावा आल्या. विकेटच्या स्वरूपामध्ये 50 विकेट पडलेल्या पाहायला मिळाल्या. बोल्डच्या स्वरूपात 3 फलंदाज आतापर्यंत बोल्ड झालेत. त्यातील मयूर वाघमारेनेच 2 बोल्ड आउट केलेले मगाशी आपण पाहिले होते. सो या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बोलावं लागेल. पण पहिल्यांदा एकदा रन सांगूया मित्रांनो. 42 धावा झाल्यात. मरुआई माऊली सिंगम, रेवस जागृती थळ हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. काही धावा जोडण्याचा प्रयत्न जरूर. चेंडू हवेत. उस्मान पटेल आज मात्र झेल सोडणार नाहीये. तो जिथे जाईल तिथे त्याच्या पाठीमागे यश त्याला शोधत येते आणि आणखीन एक फलंदाज सुमितच्या रूपाने बाद होऊन परतेल पॅव्हलियन मध्ये. साठी आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि आतापर्यंत अंगद, संदेश, प्रसन्न, मयूर, सूरज, केतन आणि उस्मान यांनी इथे भरपूर पारितोषिक पटकावलेली आहेत. आपण सन्माननीय राजन नाखवा, जनार्दन नाखवा आणि दत्ता नाखवा यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि आभार व्यक्त करूया. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 42 धावा धावफलकावरती. इथून अंगद विचार करत असेल की निर्धाव चेंडू यावा आणि त्याच वेळेला विकेट सुद्धा स्वतःच्या नावावरती असावी. तोच अंगद पाटील.
मैदानामध्ये आपला शेवटचा चेंडू यावेळेला निर्णायक अवस्थेमध्ये निर्धाव टाकतोय. षटक संपतंय मित्रांनो 14 आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 42 धावा धावफलकावरती लागतात. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती अर्थातच प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि थळेश्वर थळ संघासाठी सामना जिंकण्यासाठी 43 धावांची. असं म्हटलं जातं की कर्म के कुरुक्षेत्र में ना रूप काम आता है ना जाति काम आती है ना बाप का नाम काम आता है और सिर्फ ज्ञान ही आपको अपना हक दिलाता है. आज मैदानामध्ये क्रिकेटच्या संदर्भामध्ये असणारा सारा अनुभव ज्ञान रूपाने जोडण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये जरी 42 धावा आल्या असल्या तरी क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज हे अनेक वेळेला मैदानामध्ये आपण अनुभवलंय. एकीकडे असणारी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप हा अनेक वेळेला चर्चेचा विषय राहिला आहे, पण महाशिवरात्री चषकामध्ये अनेक रती महारथी हा म्हणता विजय त्यांच्यामध्ये पराभवामध्ये परावर्तित झालेले आपण पाहिलेले आहेत. काही वेळेला पराभवाच्या छायेतून अनेक वेळेला संघ विजयी ठरले आहेत आणि त्याच्यामुळे अनेक सारे रेकॉर्ड्स आज या मैदानामध्ये या लखमा देवाने सुद्धा पाहिलेले आहेत. आणि त्याचमुळे या ताडभाट मैदानामध्ये अनेक ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार राहणारे तुम्ही आम्ही रसिक प्रेक्षक वर्ग यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. केजी मित्रमंडळाच्या वतीने जेव्हा पुन्हा एकदा ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली तेव्हा तुम्ही एवढ्या संख्येने येथे उपस्थित झालात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभारी आहे. आणि वळतोय पुन्हा एकदा मुख्य मंचावरती जिथे आपण ऐकणार आहात अजित हारवडे यांना. धन्यवाद जगे सर. नक्कीच या मॅचचा पुढचा इनिंग कधी सुरू होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना मात्र एक रोमांचक सामना. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक पारितोषिक ठेवण्यात आलेली आहेत. ती पारितोषिक देणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वांची नावं घेणं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य मंडळाचं. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 2,22,222 ते पारितोषिक सौभाग्यवती चित्रलेखा नृपाल पाटील अर्थात चिवताई यांच्याकडून ते ठेवण्यात आलेलं आहे. प्रथम क्रमांकाचा चषक सन्मान्य जाया ढोले यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक जो आहे तो कैलासवासी लक्ष्मण ढोले यांच्या स्मरणार्थ ऋत्वा ऋतिक सुजय ढोले यांच्याकडून तो ठेवण्यात आलेला आहे. मालिकावीरसाठी सायकल जी आहे ती जाया ढोले यांच्याकडून देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक चषक हा समी घातकी यांच्याकडून. तसेच प्रत्येक सामन्यातील सामनावीरास उत्कृष्ट चषक हा शफी झेंडेकर थळ बाजार यांच्याकडून. तसेच टी शर्ट आणि निशांत पावशे यांच्याकडून बॉडी स्प्रे. प्रत्येक सामन्यातील सामनावीरास हेमंत पडते यांच्याकडून कैलासवासी रवींद्र वामन पडते यांच्या स्मरणार्थ टी शर्ट. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक शूज ट्रॅक आणि टी शर्ट भोसले वॉरियर्स थेरोंडा. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर यांना कल्पेश थळे यांच्याकडून गॉगल. प्रथम पारितोषिक विजेता संघास 12 गॉगल कल्पेश थळे यांच्याकडून. तसेच कैलासवासी मनोहर गणपत वाटकर यांच्या स्मरणार्थ सिक्सर किंग याच्याकरता ट्रॉफी. भावेश चौलकर मॅन ऑफ द डे याच्याकरता बॅट. गोलंदाज फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज चेतन राणे यांच्याकडून पारितोषिक. मालिकावीर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक केदार मोबाईल यांच्याकडून इस्त्री. आणि सहभागी 16 संघातील प्रत्येक खेळाडू टी शर्ट हे सन्मान्य चित्रलेखाजी पाटील अर्थात चिवताई यांच्याकडून ठेवण्यात आलेले आहेत. या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांना मी केजी मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतोय आणि घेऊन जातोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे सुद्धा स्वागत करतोय. मरुआई माऊली सिंगम रेवस जागृती थळ त्याचप्रमाणे प्रदीप स्पोर्ट्स साखर थळेश्वर थळ अशा या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. दोन्हीही संघामध्ये आपण पाहतोय एकापेक्षा एक बलाढ्य आणि मोठे नावाजलेले नामवंत असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. सामना काही क्षणातच इथे सुरू होईल आणि या सामन्याचा धावतो समालोचन पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. चलिए दोस्तों, तो सलामी बल्लेबाज के रूप में उस्मान पटेल रायगढ़ का टाइगर और उनके साथी बल्लेबाज केतन मात्रे. गेंदबाजी की जिम्मेदारी फकीरा शेख के ऊपर. बेस्ट वर्सेस बेस्ट ये मुकाबला होगा. जी हां, अंपायर जी का इशारा आ चुका है. मैच इज ऑन. रनों की संख्या जीतने के लिए 5 ओवर के मैच में 43 रन 30 गेंदे 43 रनों की जरूरत. फकीरा शेख ने काफी प्रभावित किया है इस प्रतियोगिता में. पहली गेंद जड़ में डालने का प्रयास किया था, उसे बहुत ही खूबसूरती के साथ वी शेप में खेला है. लॉन्गॉन सीमारेखा के बाहर. और इसी के साथ साथ अमन दत्ता नाकवा इनकी तरफ से इस चौके के लिए 500 रुपए
साई शेठ रेवसगाव यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचा कैश प्राइज असेल। चौके के साथ यहाँ पे शुरुआत हो चुकी है। फिर से एक बार खेला है मगर वहां पे फील्डर तैनात है, सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती और दूसरी ही गेंद के ऊपर उस्मान पटेल जाएंगे मैदान से बाहर, नहले पे दहला और यहां पे किया है वार पर पलटवार। उस्मान पटेल बैक टू द पैविलियन। चलता किया अपने नाम करने विश्वास कॉन्फिडेंस यहाँ पे बिल्ड होता हुआ फकीरा शेख ने अगर यहाँ पे 2-3 विकेट चटकाए तो फिर बल्लेबाजों की खेमे में भी थोड़ा सा चिंता का वातावरण हमें देखने को मिलेगा। एक से बढ़िया एक बल्लेबाज जरूर है। मेरे ख्याल से पहली मर्तबा इस प्रतियोगिता में अजीत मोहिते स्ट्राइकिंग एंड पर। इस खिलाड़ी ने भी मुरुड जंजीरा प्रीमियर लीग में, मुरुड जंजीरा क्रिकेट एसोसिएशन के टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज का बाइक अपने नाम किया था। वही अजीत स्ट्राइकिंग एंड पर। ओहो, अजीत ने भी खेल दिया है मगर वहां पे फील्डर तैनात, उसी फील्डर में चक्रव्यूह में फंस गए हैं। बैक टू बैक दूसरा बल्लेबाज अजीत के रूप में मैदान से बाहर। पहली ही गेंद पर गोल्डन डक के शिकार हुए हैं अजीत मोहिते। अब हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं, हैट्रिक के दरवाजे पर आ चुके हैं। हैट्रिक के दरवाजे पर यहां पे दस्तक देते हुए ये हैट्रिक बॉल होगा। क्या यहां पे हैट्रिक अपने नाम करेंगे? सवाल बहुत सारे हैं, क्या इन सवालों का जवाब मिलेगा? देखिए दोनों तरफ से आग बराबर लग चुकी है। एक तरफ साई शेठ रेवसगांव तो एक तरफ अमन दत्ता नाखवा इन कंपनी साखर का पूरा गांव यहां पे आ चुका है इस मैच को देखने के लिए, अपने चहीते खिलाड़ियों का परफॉर्मेंस देखने के लिए, उन्हें सपोर्ट करने के लिए, उन्हें अप्रिशिएट करने के लिए, उनका मनोबल बढ़ाने के लिए। मगर अब यहां पे इस मैच को कौन जीतेगा, कौन हारेगा, ये बहुत बड़ा सवाल। हैट्रिक बॉल मगर इस पर दबा आउटसाइड द ऑफ स्टंप गेंद। अंपायर जी नाराज है, अंपायर जी ने अपने परों को खोला और वाइड का इशारा किया है और गेंदबाज विकेट कीपर सारे खिलाड़ी असहमति दर्शाते हुए, मगर अंपायर बहुत ही एक्सपीरियंस है, तकरीबन 40 सालों का उन्हें एक्सपीरियंस है। हर मैदान पर हर टूर्नामेंट में उन्होंने, आपको याद होगा संदीप राज कपूर ट्रॉफी, आरके ट्रॉफी नाम से परिचित थी, उस ट्रॉफी में भी इस अंपायर ने काम किया है। मैंने खुद अपने आंखों से देखा है। नाम याद रखना, सतीश कुरुप। जी हाँ, इसमें दबाव देखा, नाताव जड़ में डालने की कोशिश की, ओवर पिच बनाकर खेल दिया है उसे लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिजाई हमला, 6 रन। डीजे मास्टर भी यहाँ पे बहुत ही खूबसूरत सुमधुर संगीत सुनाते हुए। ओह, तेज तर्रार गेंद खराब हो सकती है। जी हाँ, नो बॉल करार दिया है। अब यहाँ पे नो बॉल के रूप में 1 रन मिलेगा। बल्लेबाजों ने भी 1 रन मुकम्मल कर लिया है, यानी कुल मिला के 2 रन मुफ्त के मिलेंगे। उसी के साथ साथ अगली गेंद होगी फ्री हिट और एक गेंद करनी पड़ेगी। जैसे मैंने कहा कि नो बॉल की वजह से बहुत ज्यादा खामियाजा भुगतना पड़ता है। 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं।
केतन म्हात्रे, इनका जो भी गेंदबाज विकेट चटकाएगा उसे 500 रुपए का इनाम दिया जाएगा साई शेठ रेवसगांव इनकी तरफ से। धन्यवाद। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। केतन मात्र स्ट्राइकिंग गेंद पर, फकीरा शेख गेंदबाजी के मार्ग पर। मैच जारी है। मरुआई माउली, सिंगम रेवस जागृति थर्ड, बहुत ही लंबा नाम यहाँ पे और इसी वजह से थोड़ा सा फंबल। जी हाँ, इसमें दबा बहुत ही खूबसूरती के साथ अपने बल्ले को स्वैप किया है। बैकवर्ड स्क्वायर लेग में डिक्लेयर जोन होने की वजह से मिलेगा केतन को मात्र 1 ही रन। मगर क्या ये कमाल का स्ट्रोक था, बहुत ही लुभावना, बहुत ही खूबसूरत प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक मैं कहूंगा, क्योंकि अक्सर हमने देखा कि ड्राइव किया जाता है सीधे बल्ले से कवर की दिशा में, उसी के साथ कट किए जाते हैं, उसी के साथ स्वीप भी किए जाते हैं, स्वीप भी सिखाए जाते हैं, मगर यहाँ पे इसी तरह का एक स्वीप हमें देखने को मिला। अगली गेंद फकीरा की, स्लोवर वन थी। जी हाँ, इसमें दबा हॉरिजॉन्टल शॉट अक्रॉस द लाइन आए थे, डीप मिड विकेट में तैनात थे चट्टान की तरह। बहुत ही बढ़िया फील्डिंग अक्षय पवार की और इसी वजह से 1 ही रन लेना मुनासिब समझा है गेंदबाज केतन ने। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। फकीरा शेख ने पहले ओवर में खर्च किए हैं 15 रन। हालांकि अपने खाते में उन्होंने 2 विकेट जरूर अर्जित किए हैं, उस्मान पटेल का विकेट और उसी के साथ अजीत मोहिते का विकेट। अब केतन म्हात्रे और सोहेल शेख के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी। हालांकि अब यहाँ पे ऐसा लग रहा है कि बल्लेबाजी करने वाली टीम बहुत ही स्ट्रॉन्ग जोन में है, मजबूत स्थिति में है, क्योंकि उन्हें बनाने हैं मात्र 43 रन। 5 ओवर का यह मुकाबला है और पहले ओवर में ही आए हैं 15 रन और अब जीतने के लिए जी हाँ 18 गेंदें बची है। ये 4 ओवर का मैच है, 18 गेंदें और 28 रनों की जरूरत। 18 गेंदें 28 रन बनाना इस विकेट के ऊपर जितना आपको लगता है आसान, उतना आसान नहीं होता, क्योंकि इसके पहले हमने बल्लेबाजों का बोलबाला भी देखा, बल्लेबाजों के बड़े बड़े शॉट भी देखे, 80 80 और 81 रन भी देखे। मगर दोस्तों यहाँ पे 25 रन का मैच भी हमने देखा है और इसी वजह से किसी एक गेंदबाज ने यहाँ पे रनों को सुखा दिया और रनों के लिए तरसा दिया, तो फिर ये मैच फिर से एक बार पलटने में देर नहीं लगेगी। नए गेंदबाज आए हैं सूर्या। जी हाँ, हवा में गेंद जरूर है, वहां पे फील्डर तैनात और इसी के साथ बहुत बड़ा विकेट। केतन मात्र जाएंगे मैदान से बाहर। डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर। केतन मात्र आउट होने के बाद हम देख सकते हैं उत्साह यहाँ पे दिखाई देता हुआ गेंदबाजी करने वाली टीम के खेमे में, क्योंकि बहुत ही मूल्यवान ये विकेट था। मगर 1 विकेट जाने से या 2 विकेट या 3 विकेट जाने से मेरे ख्याल से बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर ज़्यादा उसका असर नहीं होगा, फर्क नहीं पड़ेगा, क्योंकि एक से बढ़कर एक बढ़िया बल्लेबाज उनके खेमे में। अब जो बल्लेबाजी करने के लिए नमूदार हुए हैं, ऋतिक पाटिल, जैसे संदीप ने भी कहा कि तकरीबन 19 बाइक उन्होंने जीते हैं मैन ऑफ द सीरीज या उत्कृष्ट बल्लेबाज के रूप में। वही बल्लेबाज ऋतिक स्ट्राइकिंग एंड पर अंपायर से गार्ड लेते हुए, मगर चारों तरफ हम देख सकते हैं क्रिकेट के दीवाने, क्रिकेट से मोहब्बत रखने वाले, क्रिकेट से प्यार करने वाले और सारे क्रिकेट के दीवानों का हुजूम यहाँ पे नजर आता हुआ। मेला सजा है क्रिकेट का, ऐसा प्रतीत होता हुआ। अगली गेंद सूर्या की, इसमें तो बात थोड़ी सी स्लोवर वन गेंद थी, पेस को निकाल दिया था, रन आउट होने का खतरा मंडरा रहा था, बाल बच गए ऋतिक। फिर से एक बार तकदीर का यहाँ पे सहारा। देखिए दोस्तों, जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, तकदीर आपके साथ और अपने पक्ष में होना बेहद जरूरी होता है और यहाँ पे यही दिखाई दिया। ऋतिक ने ऊपर वाले का शुक्रिया अदा किया, अपने तकदीर को भी थैंक यू कहा होगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 16 रन। 16
फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। दूसरा ओवर प्रगति पर। 4 ओवर का यह मुकाबला है, घमासान मचा है, मैदान के बीच छिड़ी है जंग बल्ले और गेंद के संग। जी हाँ, विकेट लेने वाले गेंदबाज को साई शेड इनकी तरफ से 500 रुपए का इनाम। स्लोवर 1 गेंद, फिर से एक बार चकमा देने में कामयाब रहे। सामने से गेंद निकल गई मगर उससे टच नहीं कर पाए। क्या लाजवाब गेंद थी। गुडलेंस फॉरवर्ड टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी और उसी के साथ घूमती हुई गेंद बल्लेबाज के आंखों को भी घुमा दिया। बहुत ही बढ़िया कमबैक, बहुत ही शानदार यहां पे वापसी। पहले ओवर में फकीरा ने 2 विकेट जरूर चटकाए मगर 15 रन उन्होंने खर्च किए थे। थोड़ा सा महंगा ओवर हमें देखने को मिला था मगर सूर्या मणिरत्नम ने यहां पे पहली 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है। इसे कहते हैं क्वालिटी और इसे कहते हैं क्लास। ओहो, फिर से एक बार चकमा दिया है, बार बार लगातार जो के बल्लेबाजों को देता है चकमा वो है सूर्या मणिरत्नम। सूर्या ने मैच में जान भर दी है, सूर्या ने मैच को जीवित कर दिया है, सूर्या ने मैच को जिंदा कर दिया है। क्या यहां से गेंदबाजी करने वाली टीम जीत सकती है? जी हां, यहां पे फिर से एक बार वापसी हो चुकी है। ऐसा अगर मैं कहूंगा तो गलत नहीं होगा क्योंकि 16 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और दूसरा ओवर खत्म होने की कगार पर। मात्र 2 गेंदें शेष। अगर इन 2 गेंदों में भी बड़ा शॉट नहीं आता है तो अंतिम 2 ओवर में बहुत ही मुश्किल होगी बल्लेबाजों को। अगली गेंद सूर्या की। इसमें तब फुल टॉस गेंद मगर उसका फायदा उठाने में नाकाम रहे क्योंकि फिर से एक बार स्लोवर 1 गेंद थी। हल्के से फ्लिक किया था उसे, अपने बल्ले को तिरछा किया था और बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला। डिक्लेयर जोन होने की वजह से 1 रन यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 17 रन। मजेदार मुकाबला। चारों तरफ यहाँ पे प्रेक्षक, उन जिनकी दिलों की धड़कनें तेज हो रही है, सांस यहाँ पे अटकी हुई है, दिमाग को सुन्न कर देने वाला ये और दिलों को दहलाने वाला ये मुकाबला होता हुआ। सूर्या ने किया है पलटवार, सूर्या ने नहले पे दहला फेंका है। सूर्या क्या यहाँ से बाजी मार लेके जाएंगे? अंतिम में 1 गेंद बची है। इस ओवर में आए हैं मात्र 2 रन, कुल मिला के 17 रन। सूर्या फिर से एक बार दौड़ पड़े। ओहो, फिर से एक बार बिंदी गेंद मगर क्या यहाँ पे रन लेना चाहेंगे? जी हाँ, दोनों भी खिलाड़ियों में अनबन और यहाँ पे तो मैं में नाना। हा मगर इसी बीच रन मुकम्मल हो चुका है। बाय के रूप में, यस, बाय के रूप में यहाँ पे 1 रन मिलेगा और देखते देखते 2 ओवर की समाप्ति। पहले ओवर में आए हैं 15 रन और दूसरे ओवर में आए हैं 3 रन, यानी कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब 12 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। अब मेरा मन कर रहा है कि संदीप, आपका दिमाग का कॉम्प्युटर क्या कहता है? मला एकच गोष्ट वाटते की जेव्हा सूर्या गोलंदाजीला आला, मी रोहितशी सुद्धा बोललो की बघ, जर सूर्या गोलंदाजीला आलाय, त्याने या वेळेला विकेट मिळवली तर फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर येईल आणि सूर्याने तीच कामगिरी मैदानामध्ये केली। 12-25, 12 मध्ये 25 हव्यात। तसं बघायला गेलात तर या मैदानामध्ये 6 मध्ये 25 बनताना सुद्धा आपण विकासदादा यासिन सर आपण बऱ्याच वेळेला पाहिलेत। त्यामुळे मॅच मध्ये बॅटिंग साइडच्या बाबत आपण कितीही वेळा बोलू शकतो, पण 2 बॉलिंग ऑप्शन जे आहेत ना त्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करावं लागेल। बघा, पहिली ओव्हर फकीराने टाकली, त्याच्याकडे तो कॉन्फिडन्स होता, त्याला मार पडला। दुसऱ्या ओव्हरमध्ये ते म्हणतात ना की कव्हर अप करणं ज्याला म्हटलं जातं ते सूर्याने केलंय। त्याच्यामुळं आता इथे 12 चेंडूमध्ये जेव्हा 25 धावांची आवश्यकता आहे ना, बाजू कोणाचीही घेऊ शकत नाही, अशा प्रकारची सिच्युएशन मैदानामध्ये आले। दोलायमान पद्धतीमध्ये सामना आहे, इथे बॅलन्स आहे सामना अजूनही। त्याच्यामुळे जर एखाद दुसरा षटकार या ओव्हरमध्ये लागला, पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगेन, नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक पाटील मैदानामध्ये आहे। ऋतिकला तुम्ही कमी समजू शकत नाहीये। या वर्षामध्ये ऋतिकने खूप साऱ्या बाईक नावावर केल्यात, स्वतः एकूण 19 बाईक त्याच्या नावावर आहेत, पण बाईक सोडून देऊ, थोड्या वेळासाठी बाईक सोडून देऊ। ऋतिक हा मॅच फिनिशर खेळाडू आहे। वडवली बी संघामध्ये खेळताना त्याने खूप सारे मॅच जिंकून दिलेले आहेत आणि विशेषतः सिंगलचं कन्व्हर्जन डबल कसं करायचं या वर्षी मी स्वतः त्याला माझ्या डोळ्याने 3-3 धावा पळून पूर्ण करताना पाहिलेत। त्यामुळे ऋतिक जोपर्यंत आहे, मॅच कधीही बॅटिंग वाल्यांच्या बाजूने जाऊ शकते, पण अशा वेळेला जर विकेट मिळाली तर काय होणार? ऋतिक स्ट्राईकला नाही येणार आहे, ऋतिक स्ट्राईकला येणार नाही। एक आड फलंदाज डावकुरा फलंदाज शेख बाद होऊन परतणार आहे पावलं।
साठी साई शेठ रेवसगाव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार. रुपयांचं पारितोषिक साई शेठ रेवसगाव यांच्याकडून आलं. आता 11 मध्ये 25व्या. यासिनजी एक गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की आता बॉलिंग अटॅक ज्याच्या बाबत आपण सारखं म्हणतोय ना, ते 2 बॉलिंग ऑप्शन्स माहिती आहेत आणि त्याच्यामुळे 2 बॉलिंग ऑप्शन्स विरुद्ध ऋतिक पाटील असा सामना मला तरी समोर दिसतोय. यस संदीप, राजेश धोबी ने भी बहुत ही बढ़िया शुरुआत की है, विकेट से शुरुआत की है और सेट बल्लेबाज सोहेल शेख को एसएस को चलता किया है. जिस सोहेल ने पहली गेंद पर छक्के से आगाज किया था, शुरुआत की थी और अपने आक्रामक तेवर यहां पे पेश किए थे, वही सोहेल शेख आउट होने के बाद अब यहां पे बहुत बड़ी जिम्मेदारी ऋतिक और सूरज पाटिल के ऊपर. सूरज पाटिल के विकेट के लिए 1000 रुपए का इनाम साई शेठ रेवसगांव इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम. देखिए सूरज का विकेट कितना इंपॉर्टेंट होगा, कितना जरूरी है, ये साई शेठ समझ रहे हैं. फुल टॉस गेंद और सूरज ने आउट देखा ना ताव, खेल दिया उसे बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए रनों की संख्या हो चुकी है 24 रन. 10 गेंदे 19 रन जीतने के लिए. फुल टॉस गेंद लेग स्टंप पर सूरज ने बहुत ही बढ़िया उसका फायदा उठाया. बहुत ही बढ़िया गेंद थी, इसमें दबा कारपेट के सहारे खेल दिया है, उसे ऑफ ड्राइव में तब्दील तो किया है. कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑफ में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 25 पर और जीतने के लिए 9 गेंदे 18 रनों की जरूरत. देखिए दोस्तों, ये ऐतिहासिक मैदान है, ये ऐतिहासिक टूर्नामेंट है. फिर से एक बार फुल टॉस गेंद, उसे खेला है, उड़ाया, जी हां, मिड विकेट सीमा रेखा के बाहर. ऋतिक के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का. आठ गेंदे 12 रनों की जरूरत. तीसरा ओवर प्रगति पर 4 गेंदे हो चुकी है, 2 गेंदे अभी भी आना बाकी. राजेश धोबी स्लोवर वन, पेस को निकाल दिया है, बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकी है. इसी तरह से चाणक्य नीति, चाणाक्ष और बुद्धिमानी का क्रिकेट यहां पे खेलना होगा. 7 गेंदे 12 रन, 12 रन 7 गेंदे. कौन सी टीम जीतेगी? मरुआई माउली सिंगम रेवस जागृति थल या प्रदीप सोर्स सागर थड़ेश्वर थल? जी हां, फिर से एक बार बैकफुट पर जाकर उसे किया है पुल. 2 खिलाड़ियों के बीच में दरार, वहां से गेंद को किया है फरार. मिलेंगे रन इस मर्तबा 4.
विकेट। जी हाँ डीजे। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। कर्म भूमि की दुनिया में श्रम सभी को करना है। भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। अमित पारकर, रंग आपको ही भरना होगा। इस विकेट के लिए 500 रुपए का इनाम साई शेठ रेवसगांव इनकी तरफ से। रणवीर रोहन कोड़ी इनकी तरफ से भी 500 रुपए का इनाम इस विकेट के लिए। 5 गेंदें जीतने के लिए 8 रनों की जरूरत। गैनीनाथ इनकी तरफ से भी 500 रुपए का इनाम अमित के लिए। गैनी नाकवा, अमित पारकर। अमित क्या यहां पे अपनी डूबती हुई नैया पार करेंगे? पार करना होगा क्योंकि उनके सरनेम से जुड़ा हुआ नाम पारकर। अमित पारकर ने पहली गेंद के ऊपर बहुत ही बढ़िया शुरुआत तो की है। मैंने पहले ही कहा था उनके उंगलियों में जादू है। उंगलियां फेरना जानते हैं, गेंद को घुमाना जानते हैं, बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकना जानते हैं। जी हाँ, इस मतबा क्या हुआ है, अंपायर हमारे सामने खड़े थे, इस वजह से हम देख नहीं पाए। मगर 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 ये शायद गेंद डॉट या रन लिया है। जी हाँ, 1 रन लिया है। जी हाँ, गेंद और बल्ले की मुलाकात हो चुकी है और 1 रन यहां पे मुकम्मल हो चुका है। 36 रन। पंचांना विनंती करतो जरा थांबूया 1 मिनिट। सर 1 मिनिट, मी व्हॉलेंटियर्सना विनंती करतोय तुम्ही मैदानाच्या भोवती उभं राहायचं आहे आणि सामना संपेपर्यंत कुणी आत जायचं नाहीये। ही शेवटची सूचना असेल तुमच्यासाठी। जी हाँ, फिर से एक बार चकमा दिया है। गेंद और बल्ले की मुलाकात नहीं है। बिंदी गेंद यहां पे आती हुई। ओहो, पहली 3 गेंदों में आया है मात्र सिंगल। 1 विकेट भी आया है और अमित ने यहां पे की है बिंदी गेंद। अब 3 गेंदें जीतने के लिए 7 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है ऋतिक पाटिल और नॉन स्ट्राइकिंग एंड पर मयूर वाघमारे। क्या कमाल का यह मुकाबला होता। दिलों की धड़कनें यहां पे तेज हो रही है, दिमाग को सुन्न कर देने वाला यह मैच। जी हाँ, इस मतबा ओवर पिच गेंद, आओ देखा ना ताओ, खेल दिया उसे मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 रन और का इनाम। समर्थ नाकवा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी। समर्थ नाकवा इनकी तरफ से 1000 रुपए का इनाम। इनामों की बारिश, इनामों की बरसात, इनाम ही इनाम। अब 2 गेंदें जीतने के लिए 1 रनों की जरूरत। देखिए, एक ही गेंद के ऊपर एक ही बड़े स्ट्रोक से तकदीर बदल दी, तस्वीर बदल दी है पूरी पिक्चर। और ये आया सिक्सर। अब 1 गेंद 1 रनों की जरूरत। 2 गेंदें बची है। इस मतलब हवा में लॉफ्ट किया है, लॉफ्ट और दी। हाँ, वहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है और इसके साथ ये मैच जीत लिया है। प्रदीप स्पोर्ट्स साखर थड़ेश्वर थर्ड ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले